नमस्कार, खास मेहमानमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणूक आपल्या देशामध्ये होत आहे आणि ठाणे लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे आपले नवी मुंबईमध्ये पण बेलापूर आणि ऐरोली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये खूप धूम आहे. कॅन्डिडेट्स खूप उशीर झाला आहे फायनलाइजमध्ये, पण आता कॅम्पेन जोरात आहे. हे निवडणूक नवी मुंबईसाठी किती महत्त्वाचं आहे, काय घडणार देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि कॅम्पेन कसं चालणार आहे, याच आपल्या सोबत आहे आज विजय नाटा साहेब, जे सिया आणि मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष आहे, शिवसेनाचे उपनेता आणि नवी मुंबईचे फॉर्मर म्युनिसिपल कमिशनर. नाटा सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. पहिलं तर अभिनंदन, आपल्या पार्टीला भेटलं सीट लोकसभाची. हा आमचा आग्रह होता आम्हाला तिकीट मिळावं म्हणून, आणि मिळालं. ते उशीर झाला थोडा, आणि नॅचरली होतो, युती सरकारमध्ये या गोष्टी घडत राहतात. पण इतकं सोपं नव्हतं. काय सोपं नव्हतं की शिवसेनाला पाहिजे की बीजेपीला पण सीट पाहिजे होती. खूप कॉन्ट्रोवर्सी पण झाली. बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी नाही झाली, बऱ्याच ठिकाणी मागण्या होत्या, त्यांच्या मागण्या होत्या, आमच्या मागण्या होत्या, दादांच्या मागण्या होत्या, आणि अल्टिमेटली तुम्ही पाहिलं की एकंदरीत NDAने माननीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला. 15 जागा दिल्या, आणि 15 जागा मला असं वाटतं ह्या त्यांचा रिस्पेक्ट त्यांनी ठेवलेला दिसण्यासारख्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 15 जागा 48 पैकी ही मोठी संख्या आहे. खूप स्ट्रॉंग मेसेज आहे. ते त्यांचं कामही तितकं आहे, तेवढं कामही आहे. 13 लोक तर आमच्याकडे सरळ सरळ आले होते. पण ठाणे खूप प्रतिष्ठेचा सीट होती शिंदे साहेबांसाठी. मला असं वाटतं की त्यांच्या दृष्टीने प्रत्येक सीटच प्रतिष्ठेची. हे आपण ठाणे मतदारसंघात आहे म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व वाटतं. प्रत्येकाला आपला रुपया मोठा वाटतो. पण मला असं वाटतं सगळी नाशिककरांना वाटतं की नाशिकची महत्त्वाची, संभाजीनगरवाल्यांना वाटतं संभाजीनगर महत्त्वाचं. त्यामुळे ते वाटणं साहजिक आहे. प्रत्येकाला त्या आपापल्या भागाचा अभिमान असणं, त्याचं महत्त्व वाटणं हे नॅचरल आहे. पण ठाणे ॲक्च्युली ठाणे साहेब कसं आहे की शिंदेसाहेब तिथे पहिल्यापासून, शिंदेसाहेबांचं राजकारण डे 1 पासून ठाण्यात सुरू झालेलं आहे. ठाणे जिल्ह्यावर त्यांचं काम, त्या कार्यक्षेत्र आहे त्यांचं. त्यामुळे त्यांना, आणि बेसिकली त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही पाहिला असेल त्या चार्टर फ्लाईटमधलं, त्यांचं काय म्हणणं होतं की दिघे साहेबांमुळे त्याला एक इमोशनल त्यांची अटॅचमेंट आहे. त्यामुळे त्यांचा आग्रह असणं साहजिक होतं. आणि खूप तुम्हाला भेटलं, तुमच्या पार्टीला भेटलं, पण चर्चेत खूप कॅन्डिडेट्स होते, आपलं पण नाव होतं याच्यात. हां, आम्ही मागितलं होतं. असं असतं की कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये आपण उभं राहावं, निवडून यावं, आपल्याला पद मिळावं, हे वाटणं साहजिक आहे. ते वाटत नसेल तर चुकीचं आहे. वाटत ना. पण शेवटी कसं असतं की तुम्हाला माहिती आहे की शिवसेना हा अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे, भाजप अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे एकदा निर्णय होईपर्यंत प्रत्येकजण आपापलं घोडं दामटत असतो. शेवटी निर्णय झाला की सगळे, आता तुम्ही पाहिलं, सगळेच कामाला लागतात. एकही मनुष्य मागे राहत नाही, कारण मागे राहिलं तर तुम्ही बाजूला पडता. नरेश म्हस्के कसं कॅन्डिडेट आपल्याला वाटतं? नरेश म्हस्के हा विद्यार्थी सेनेपासून काम करणारा कार्यकर्ता आहे. ठाण्याचे महापौर असल्यामुळं प्रशासकीय आणि राजकीय अनुभव त्यांना खूप चांगला आहे. एक तर तरुण आहे, आणि दुसरं शिवसेनेमध्ये जो आक्रमकपणा पाहिजे तो आक्रमकपणा त्यांच्या स्वभावामध्ये आहे. पण सगळ्यात त्यांची मला असं वाटतं जमेची बाजू आम्हा लोकांच्या दृष्टीनं, म्हणजे शिवसैनिकांच्या किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं संघटनेसाठी वाहून घेतलेलं आहे. आणि प्रवक्ते म्हणूनही त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून चांगलं काम केलेलं आहे किंवा करतायत. आणि अतिशय डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा, परंतु सुशिक्षित चेहरा असलेला हा कॅन्डिडेट आहे. आणि हा कॅन्डिडेट मला वाटतं विचारेंच्या तुलनेने कितीतरी सरस आहे. कारण विचारे साहेबांचा प्रॉब्लेम असा होता की ही वॉज नॉट सिरियस अबाउट एनिथिंग. म्हणजे आता तुम्ही परवाची रॅली पाहिली असेल, 10 वाजताची त्या रॅलीला वेळ दिली, आले 2 वाजता, 80% कार्यकर्ते निघून गेले.
हा त्यांचा जो स्वभाव आहे की प्रत्येक गोष्ट लाईटली घ्यायची किंवा कार्यकर्त्यांना ग्रँटेड घ्यायचं किंवा कार्यकर्त्यांना आपल्या घरचे नोकर समजायचं, त्याच्या नेमकं उलट मला असं वाटतं मस्के साहेबांचा आहे. आणि आम्ही पाहतो ना आता दिवसामध्ये 10-10, 20-20 वेळा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी फोन येतात. नाटासाहेब काय अडचण आहे का, नाटासाहेब आमक्याच्या बाबतीत काय करायचं, नाटासाहेब तुमका असं म्हणाला, नाटासाहेब साहित्य मिळालं का, नाटासाहेब आपले लोक काम करत आहेत. म्हणजे हा बेसिक फरक आहे आणि वेळेवर येतात. आता मार्केट कमिटीमध्ये परवा होतं तर बरोबर 6 वाजता ते आले, 6:30 म्हटले पण 6 वाजताच आले. कार्यकर्त्यांना हेच पाहिजे असतं, कार्यकर्त्यांशी प्रेमाने बोलतात. त्यामुळे हा अतिशय चांगला कॅन्डिडेट आहे. सर, नरेश मस्केंना नवी मुंबईत खूप लोक नाही ओळखत आहे. आता तुमची भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मागच्या निवडणुकीत पण तुम्ही लीड करत होता कॅम्पेन, सध्या पण तुम्ही प्लॅन करता. कसं आहे हे तुम्ही? हा एकदम तसा नौखा उमेदवार नाही. जसं विचारे साहेब नौके उमेदवार होते 14ला, एकही मनुष्य त्यांना ओळखत नव्हता. पूर्ण आमच्या खांद्यावर आम्ही घेऊन त्यांना निवडून आणलं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 5% असेल, आमचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं 95% होतं. त्या तुलनेत नरेश मस्के हे नवी मुंबईला माहिती आहेत, कारण नरेश मस्के हे शिवसेनेमध्ये संघटनेमध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आमचे ते संपर्क प्रमुख आहेत ठाणे मतदारसंघाचे, त्यामुळे मागच्या 2 वर्षापासून त्यांचा सातत्याने संपर्क आहे. तिसरं, विद्यार्थी सेना जी होती शिवसेनेची त्याच्यामध्ये ते पदावर होते आणि काम करत होते, त्यामुळे त्यांचा संपर्क नव्या मुंबईमध्ये त्या काळामध्ये विद्यार्थी सेनेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांशी होता. आता महाराष्ट्राचे ते प्रवक्ते आहेत, त्यामुळं टी व्हीच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत झालेलं की व्हॉट इज नरेश मस्के. आणि शिंदेसाहेबांची आणि पक्षाची अतिशय भूमिका आक्रमकपणे, अतिशय ज्याला आपण सबस्टॅन्शियली मुद्देसूदपणे मांडणारा तो मनुष्य असल्यामुळे नव्या मुंबईमध्ये तसं त्यांना ओळखतात. सर, नवी मुंबईमध्ये परिस्थिती खूप वेगळी आहे, कारण गणेश नाईक आहे, मंदा म्हात्रे आहे. आपण खूप लोकांना भेटतात आणि कॅम्पेन कसा तुम्ही प्लॅन करताय? नाही, मी काय केलं मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. तुम्ही पाहिलं असेल की नरेश मस्केंनी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही घरोघर पत्रकं वाटायला सुरुवात केली. आणि पहिल्यापासून आम्ही तुम्हाला सांगत होतो की उमेदवार कोणीही असो, महायुतीचा उमेदवार म्हणजे मोदी साहेबच उभेत असं आम्ही गृहीत धरून काम करणार. त्यामुळं आमची प्रचार यंत्रणा ऑलरेडी रेडी होती, फक्त त्याला ते इग्निशन द्यायचं होतं की हा उमेदवार याच्यासाठी काम करा. त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. आणि नव्या मुंबईमध्ये वरून जशा सूचना येत होत्या तशा पद्धतीनं आम्ही जे संबंधित पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क करत होतो. सुदैवाने माझे सगळ्याच पक्षामध्ये मैत्रीचे संबंध तुम्हाला कल्पना आहे, त्यामुळं मला काही फार त्रास होत नाहीत. उलट मी कुणाला म्हटलं की अरे मी तुमच्याकडे येतो, ते म्हणतात नाही नाही साहेब तुम्ही कशाला येता, आम्हीच येतो. खूप मैत्रीचे संबंध आहे, म्हणजे इवन काँग्रेसमध्ये असेल, उबाठामध्ये असेल. त्यामुळे मला अडचण कोऑर्डिनेशन करायला आली नाही. तुम्ही त्या दिवशी मला वाटतं त्या सर्वपक्षीय मेळाव्याला होता, सगळे लोक किती प्रेमाने एकमेकाशी बोलत होते, किती छान भाषणं सगळ्यांनी केली, कार्यकर्त्यांमध्ये एकजिन्सीपणा होता. आणि साहित्य, यावेळी साहित्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे शिंदेसाहेबांची कार्यपद्धती, साहित्याची काहीच अडचण नाही. नाही तर कार्यकर्त्यांना ती मोठी अडचण असते, पण मोठ्या प्रमाणावर सगळं साहित्य, मग तुम्हाला मफलर पाहिजे, परिचयपत्र पाहिजे, ते बॅच पाहिजे, कॅप पाहिजे, जे काही स्टिकर पाहिजे, हे तुम्हाला ॲम्पल प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे कार्यकर्ते खुश आहेत. आणि कोऑर्डिनेशन कसं करता तुम्ही? वेगळ्या वेगळ्या लीडर्स आहे, पार्टीज आहे, सगळ्यांची फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून मी कोऑर्डिनेशन करतो. सगळ्यांचं अतिशय चांगलं सहकार्य आहे. त्यांच्या ज्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या आल्यानंतर विदिन 10 मिनिट्स आम्ही त्याला रिस्पॉन्ड करतो. त्यांना जे जे पाहिजे ते आम्ही सगळं करतो. आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आपल्या घरचं लग्न आहे, आपण यजमान आहोत, पण आपण खाली बसलो तरी चालेल, आपण जेवण नाही केलं तरी चालेल, आपला फोटो नाही आला तरी चालेल. इतर जे पक्ष आहेत त्या पक्षाचा मान सन्मान ठेवा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल पाळा, त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत त्या पहिल्या पूर्ण करा. आणि तशाच पद्धतीनं सुदैवानं माझे सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी काम करत आहेत, त्यामुळं कुठलीही अडचण येत नाही. एव्हरीबडी इज हॅपी. हे खूप ट्रिकी सिच्युएशन आहे, कारण BJPमध्ये नाईक समर्थांचा काय रोष होता
आणि पण त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्ही सगळे मिळून काम करणार आहे. हे बॅलन्स करायला तुम्हाला नाही, मला नाही म्हणा. आता तुम्ही परवाची रॅली पाहिली असेल, कालची रॅली पाहिजे असेल, शिवसेना, भाजप, तुमचा दादांचा NCP, RPI, आठवले गट, रासप आणि मनसे, हे सगळेच्या सगळे पदाधिकारी, सगळेच्या सगळे प्रमुख, सगळेच्या सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत. आणि मी जे ऑब्झर्व करतो आहे त्याच्यामध्ये मला तर असं दिसतं की मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमच्याहीपेक्षा जास्त उत्साहानं या कॅन्डिडेटचं काम करत आहेत, खूप उत्साहाने करत आहेत. मी उलट आमच्या लोकांना सांगतो, अरे बघा ते आपल्या पुढं चाललेत प्रचारात. त्यामुळे खूप चांगली परिस्थिती आहे. आपल्याला नाही वाटतं की काय प्रॉब्लेम? मला असं वाटतं ही निवडणूक एकतर्फी होईल. आणि मी तुम्हाला जेडी सांगतो, विचारेंच्या दोन्ही निवडणुकीच्या वेळी मी तुम्हाला डिफरन्स किती असेल सांगितला होता. आत्ता नाही सांगत, पण मी तुम्हाला सांगतो, नव्या मुंबईमधून पूर्वीपेक्षा जास्त लीड मस्के साहेबांना मिळेल याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे. तुम्ही राजन विचारेसाठी पण काम केलं होतं. आम्हीच काम केलं, त्यांनी काहीच केलं नव्हतं. ते डिफरन्स काय भेटतं आणि कॅन्डिडेट्समध्ये डिफरन्स काय तुम्हाला वाटतं? मग मी सांगितलं ना, राजन विचारे साहेब हे कुठल्याही बाबतीमध्ये सिरियस नसतात, कार्यकर्त्यांबद्दल प्रेम नाही. पण 2 टर्म MP आहे ना, असू द्या ना, उपयोग काय त्याचा मला सांगा ना तुम्ही. मला मी नेहमी असं म्हणतो की एक कार्यकर्ता दाखवा की ज्याचंच विचारे साहेबांनी काम केलेलं आहे आणि लाख रुपये मिळवा, किंवा एक संस्था दाखवा की ज्याला चांगली काही विचारांनी मदत केलेली. अरे साधं तुम्ही संपर्क कार्यालय तुम्ही 10 वर्ष बोलता जेडी, 10 वर्षात तुम्ही नव्या मुंबईमध्ये एक संपर्क कार्यालय नाही काढलं, एक PA नाही ठेवला, एक ऑफिस नाही ठेवलं. काय काम केलं तुम्ही? काहीच नाही केलं. दुसऱ्यांनी केलेल्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणे हे काय खासदाराचं काम नाही आहे. सगळं आमच्या खांद्यावर येतं, सगळी माणसं आम्हाला सांभाळावी लागतात, सगळ्या लोकांचं आम्हाला काम करावं लागतं. अरे अशा उमेदवारापेक्षा तर आमचे मस्के साहेब 1000 पट चांगले आहेत. आणि काम करण्या पद्धत कशी? चांगली, खूप छान आहे. त्याला प्रशासकीय अनुभव असल्यामुळे आणि लोकांच्या संघटनेत राहत असल्यामुळं आणि खालून आल्यामुळं मला आणि झोपडपट्टीतून काम आल्यामुळे नगरसेवक म्हणून 15-20 वर्ष काम केल्यामुळे खूप चांगला उमेदवार आम्हाला मिळालेला. मी तुम्हाला म्हणजे मी मागत होतो मला नाही मिळालं त्याचं मला अजिबात दुःख नाही आहे. चांगला कॅन्डिडेट, खूप चांगला कॅन्डिडेट कोऑर्डिनेशनमध्ये. पण सर, शिवसेनाचा हा बालेकिल्ला ठाणे आहे सुरुवातीपासून. पण आता ते अरे ठाण्यामध्ये तुम्ही बघा जेडी, काहीतरी 65 पैकी 64 नगरसेवक आमचे शिंदे साहेबांच्या बाजूला आहे. कारण एक विचारांचा जो स्वभाव आहे ना, माणसं तोडण्याचा, राजकारणात माणसं जोडावी लागतात, माणसं तोडणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्या वहिनी ज्या आहेत, विचारे वहिनी, त्या सोडल्या तर एक सुद्धा नगरसेवक त्यांच्याबरोबर गेला नाही. ह्याच्यापेक्षा मोठं काय तुम्हाला सिम्पटम पाहिजे की त्यांचा कामाची पद्धत आणि स्वभाव काय आहे? पण आता हे असं झालं आहे की उद्धव ठाकरे वर्सेस शिंदे ठाण्यामध्ये. मी तुम्हाला सांगू काय, उद्धव ठाकरे साहेबांकडे फक्त शब्द शिल्लक राहिलेले आहेत, माणसं शिल्लक राहिलेली नाही, सहानुभूती शिल्लक राहिलेली नाही, लोकप्रियता शिल्लक राहिलेली नाही. अरे मला सांगा, तुम्हाला श्रीकांत शिंदेच्या विरुद्ध मोठ्या मोठ्या वल्गना केल्या, अमुक लढणार, आदित्य लढणार, दिघे लढणार. अरे तुम्ही कॅन्डिडेट साधा देऊ शकत नाही. कोण कॅन्डिडेट आहे कोणाला माहीत नाही, ज्याचं डिपॉझिट जाणार आहे. वल्गना फक्त शब्दांचा खेळ, त्याच्या पलीकडे उबाटामध्ये काय. अरे तुम्ही रॅली पहा, आमच्या रॅलीमध्ये 5000 लोक होते, CM आले परवा. त्यांच्या रॅलीमध्ये मोजून तुम्हाला सांगतो 35-40 लोक होते. आणि सन्माननीय भास्कर काय नाव जाधव अतिशय चांगला वक्ता आहे, आमचे विरोधक आहे परंतु तो चांगला वक्ता आहे, विचार चांगले मांडतात, आक्रमक आहेत. त्या बिचाऱ्यांना तुम्ही बोलवता, नेते शिवसेनेचे नेते आहेत, त्यांना बोलवता आणि समोर 35 आणि 40 लोक बसलेले. काय अवस्था आहे मला सांगा उबाटाची. आणि स्थानिक नेतृत्व एकदम कुचकामी आहे, सेल्फ सेंटर्ड आहे आणि कार्यकर्त्यांचा अपमान करणार आहे. त्यामुळे नव्या मुंबईमध्ये स्पेशली बेलापूर मतदारसंघामध्ये 0 आहे, 0 आहे. लिहून ठेवा तुम्ही. मग आता हे तुम्हाला नाही वाटतंय की उद्धव ठाकरे वर्सेस शिंदे डिसिजन नाही हो? शिंदे आणि उद्धव साहेबांची तुम्ही तुलनाच करू नका. मी तुम्हाला सांगतो, उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी जी काही इज्जत कमावली होती, जी काही मेहनत केली होती, सोन्यासारखी संघटना उभं केली होती, त्या संघटनेमध्ये अहंकारापोटी
आणि घरात बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि ठराविक चमच्यांच्या सर्कलमध्ये राहिल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांसाठी काही न केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल जेडी, तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही पत्रकार आहात. बेलापूर मतदारसंघामध्ये, म्हणजे मी शिवसेनेत येऊन मला झाले 11-12 वर्ष, 11 वर्षामध्ये शिवसेने बेलापूर मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांनी एकही पब्लिक फंक्शन घेतलेलं नाही. अरे असला नेता असतो का अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे? तुम्ही 11-11, 12-12 वर्ष एखाद्या मतदारसंघात जात नाही, कोण तुमच्या मागे येणार? म्हणून तर सगळे आमदार खासदार शिंदे साहेबांच्या मागे गेले. अरे शिंदे साहेब तुम्ही कधी जा, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ देतात, पाहिजे ते काम करतात, पाहिजे त्या लेवलला जाऊन मदत करतात. असा नेता पाहिजे का घरात बसणारा नेता पाहिजे? त्यामुळे लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे बिकरे काही नाही, तुम्हाला सांगतो, ही एकतर्फी लढाई आहे. आणि शिंदे साहेब पर्सनली जसं तुम्ही म्हटले, तुम्हाला मी सांगतो, रोड शो मध्ये पण ते होते. मी सांगतो तुम्हाला, शिंदे साहेब बरोबर 3.5 तास त्या व्हेकलवर उभा होते. फक्त पाटकर साहेबांच्या तिथे आम्ही खाली त्यांना उतरवलं, कारण पाटकरने खूप मोठा शो केला होता आणि मी सरांना म्हटलं साहेब त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि कंप्लीट उभा होते, काही कुठे गेले नाही, बसले नाही, काही नाही. असा नेता उतरल्यानंतरही आमच्याशी चर्चा केली, काही महत्त्वाचे विषय आम्हाला त्यांच्याशी बोलायचं होतं. असा नेता. आणि त्यानंतर 6 वाजता परत ठाण्याच्या रॅलीला गेले. त्यांचा प्रवास जर पाहिला तर मला वाटतं महाराष्ट्राच्या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांना दिलेल्या वेळेच्या बाबतीत जागतिक रेकॉर्ड होईल त्यांचा. एकही दिवस या माणसाने सुट्टी घेतली नाही. असा नेता मिळाला हे शिवसेनेचं मोठं भाग्य मी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात जमेची बाजू, कार्यकर्त्यांसाठी वाटेल ते करणारा, कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारा आणि तन मन धनाने कार्यकर्त्याला अडचणीतून दूर करणारा, कार्यकर्त्याला ताकद देणारा हा नेता आहे. त्याच्याविरुद्ध उद्धव साहेबांचं होतं, कधीच कुणाला भेटायचं नाही. यू विल नॉट बिलीव्ह जेडी, ते 2, 2.5, 3 वर्ष काय मुख्यमंत्री होते, आम्ही उपनेते होतो, एकदाही भेट झाली नाही. आणि शिंदे साहेबांची आम्ही आता जे काम करतो, आमच्यावर हे दडपण काय आहे की दर दिवशी 2दा तरी शिंदे साहेब फोनवर विचारतात, नाटाजी याचं काय झालं, नाटाजी त्याचं काय झालं, लोक आलेले आहेत ना, APMCत आपण किती गेला होता काय. अरे छोट्या छोट्या गोष्टीचं त्या माणसाचं लक्ष असतं, अडचण काय, काय पाहिजे तुम्हाला. असा नेता असल्यानंतर का आम्हाला उत्साह येतं आणि जबाबदारी वाटते ना. त्यामुळं मला असं वाटतं की नेतृत्वात बदल झाला ना शिवसेनेच्या, सगळ्यांनी मोकळा श्वास सोडलेला आहे. आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? हे लोकसभेचे काय वाटतं 48 सीट्स महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं फार कमी सीटवर, नावं नाही घेणार मी आता, थोडीशी टसल आहे, फाईट आहे. परंतु बऱ्याच जागा अशा आहेत की जिथे वन साइडेड इलेक्शन होतील. तुम्हाला मी जेडी सांगतो, विदर्भामध्ये आघाडीची एकही जागा येणार नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये आघाडीची एकही जागा येणार नाही, पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही मतदारसंघामध्ये थोडीशी टसल दिसते आहे, मराठवाड्यातल्या काही मतदारसंघामध्ये थोडीशी टसल दिसते आहे. बाकी मुंबईत वगैरे तर मी तुम्हाला सांगतो, मोदींवर आणि या शिंदेसाहेबांच्या कामावर प्रेम करणारी एवढी माणसं आहेत की मला काय अडचण नाही दिसत. मागच्या जेवढ्या जागा आल्या त्याच दरम्यान एखाद 2-3 जागा इकडे तिकडे होतील, याच्या पलीकडे काय फरक नाही पडणार. हे सगळं परसेप्शन किंवा क्रिएट करण्याचा जो प्रकार आहे त्यात काही दम नाही. आणखी एक सर, शरद पवार फॅक्टर नाही चालणार आपल्याला वाटतं? शरद पवारांचं प्रभाव क्षेत्र खूप छोटे असं मला वाटतं. म्हणजे विदर्भामध्ये त्यांनी तर माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्याला फक्त एक मनुष्य उभं केलेलं आहे. आणखी असं एखाद 2 म्हणजे त्यांनी एक तर 10 जागाच घेतल्या. नाही, पण ओव्हरऑल राज्यामध्ये मला नाही वाटत. तुम्ही 4 जूनला बघाल, बोलू नये दुर्दैवाने ते खूप मोठे नेते आहेत, खूप हार्डवर्किंग नेते आहेत, खूप अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राच्या ह्याच्यात त्यांचं योगदान आहे. पण यावेळी सबंध टीम पलटणच्या पलटण अजितदादांच्या बरोबर गेल्यामुळे मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या खूप अशक्तपणा त्यांना आलेला आहे. आणि हे म्हणतात की हा जे लोकसभा आहे हे वोट मोदींसाठी आहे, आपल्याला कसं? 100% बरोबर आहे. देशाला इतकं कणखर, देशाला जगामध्ये महत्त्व मिळवून देणारं, देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करणारं आणि जगामधला सगळ्यात लोकप्रिय नेता सातत्याने 2-3 वर्ष, इतका चांगली लिडरशिप जर आपल्या देशाला मिळत असेल आणि देशाची इतकी प्रगती होत असेल
तर त्यांना निवडून देणं, त्यांच्यासाठी आपण खासदारांना निवडून देणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ॲज अ थर्ड पर्सन, नॉट ॲज अ शिवसेना, ॲज अ थर्ड पर्सन मी तुम्हाला सांगतो की मोदींसारखा नेता जगामध्ये नाही, हे जगाने मान्य केलेलं आहे. सर, तुम्ही म्हणताय मोदींसाठी वोट आहे, पण इंडी अलायन्सचं म्हणणं आहे, MVAचं म्हणणं आहे की संविधान धोक्यात आहे. नाही, ते कसं आहे की काहीच नाही राहिलं ना हातामध्ये, की कुठला तरी असा फालतू अफवा उठवणं आणि काहीतरी वावटळ निर्माण करणं. मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचं सरकार येणार आहे, आमचं सरकार तिसऱ्यांदा आल्यानंतर हे वर्ष संविधान उत्सव वर्ष म्हणून आम्ही साजरं करणार आहोत. आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये 100 वेळा सांगितलं की आमचा संविधानामध्ये बदल करण्याचा अजिबात विचार नाही. आणि संविधान पहिल्या दिवशी जेव्हा 14ला ते पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याचवेळी त्यांनी सांगितलं की हीच माझी गीता आहे, संविधानच माझी गीता आहे. इतका संविधानाला ते रिस्पेक्ट करतात. हे काय झालं की यांच्याकडे काहीच राहिलं नाही, यांच्याकडे नेता नाही, नियत नाही आणि अक्कल तर नाहीच नाही. त्यामुळं हे संविधानाचं पिल्लू, आता परवा तुम्ही पाहिलं असेल त्या काँग्रेस सोडून त्या प्रवक्त्या, नॅशनल प्रवक्त्या आल्या बघा, खेडा का काहीतरी नाव आहे, त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं जायचं की कुठलाही विषय संविधानावर न्या. ती अफवा आहे. या देशामध्ये आंबेडकर साहेबांनी लिहिलेलं संविधान बदलण्याची कुणाची हिंमतही नाही आणि कुणाची इच्छाही नाही. आणि 100 वेळा सांगितलं लोकांनी आमच्या किंवा मोदी साहेबांनी की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधानात बदल होईल. 400 पार केलं तर त्यात काय 400 पार केलं तर संविधान नाही बदल. काय गरजच नाही ना. या संविधानामुळेच तर एक चहावाला देशाचा पंतप्रधान झालाय ना. आणि तुम्ही म्हणताय मोदी साहेब, शिंदे साहेब यांचं कार्य काय नाही केलं तुम्ही सांगा. मागच्या 30-40-50 वर्ष आपण काँग्रेसची राजवट बघितली. मला सांगा, राम मंदिराचा विषय 1500 वर्ष आपण झगडतो आहोत. मोदी साहेबांनी चुटकीसरशी सोडवला आणि आज एक आदर्श अशा प्रकारचं राम मंदिर, जे हिंदूंचं आपलं सगळ्यांचं एक श्रद्धेचं स्थान आहे. राम प्रत्येकाच्या मनात राम आहे, ते बांधून दाखवलं. अबुधाबीमध्ये 700 कोटी रुपयाचं एक हिंदूंचं मंदिर उभं राहत आहे. 370 कलम, जो नेहरूंचा मी म्हणेन मूर्खपणा होता, ते 370 कलम हटवलं. मुस्लिम महिला बिचाऱ्या, आज मी पत्नी आहे आणि उद्या एकटी राहणार आहे, असा ट्रिपल तलाकसारखा विषय होता. तो ट्रिपल तलाकचा कायदा त्यांनी आणला. त्यानंतर जेवढी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय, तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये जा, उत्तराखंडमध्ये जा, महाराष्ट्रात कुठेही जा, एका दिवसामध्ये 40-40 किलोमीटर रस्ता हा मनुष्य करतो आहे. डिफेन्सच्या बाबतीमध्ये आपण सेल्फ सफिशियंट झालेलो आहोत. पाकिस्तानची आपल्याकडे वर बघण्याची हिंमत नाही आहे. बाकी तर सोडूनच द्या, इतकी चांगली परिस्थिती. जेव्हा युक्रेनमध्ये आपले लोक अडकले होते, फोनवरून त्यांनी युद्ध थांबवून आपली युक्रेनची मुलं परत आणली. 5 आपल्या लोकांना फाशी झाली होती, त्यांना सोडवून आणलं. आणि इतकं प्रचंड जगामध्ये आपलं नाव, इकॉनॉमी तुमची 5 नंबरवर आणलेली आहे. इतक्या जागतिक मंदीच्या काळामध्ये इकॉनॉमी टिकवून ठेवली. इतकं जबरदस्त काम करणारा नेता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, शिंदे साहेबांनी अनेक निर्णय, म्हणजे मी तर मुख्यमंत्री कार्यालयात किंवा चांगल्या ठिकाणी काम केलं 33 वर्ष, इतकं फास्ट आणि इतके अप्रतिम आणि लोकांच्या, विशेषतः गरीब लोकांच्या फायद्याचे निर्णय घेणारा हा पहिला मुख्यमंत्री मी म्हणेन. अरे मला सांगा, महिलांसाठी अर्ध्या दरामध्ये गरीब आणि ग्रामीण भागातल्या महिला अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला प्रवास करता येतो. सिनियर सिटीजनला पैसेच द्यावे लागत नाही. करोडो शेतकरी या राज्यामध्ये, तो आपला बेस आहे. 1 रुपयामध्ये तुम्हाला विमा उतरता येतो. कुठलीही अट न घालता, समाज असो, वय असो, कुठलंही 5 लाखापर्यंतचा खर्च आजारीपणामध्ये सरकार उचलतं आहे. किती मोठे निर्णय मला सांगा. मुलगी जन्माला आली तर तिला 1 लाख रुपये मिळत आहेत. कितीतरी 75,000 पैकी 51,000 नोकऱ्या तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात दिल्या. इतके इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट स्टॉल झाले होते उद्धव साहेबांच्या काळामध्ये, ते सगळे त्यांनी चालू केले. सगळ्यांना रिवाईज सँक्शन दिले आहे. मुंबईमध्ये आता आम्ही पाण्याखालून जातो ना, मरीन ड्राईव्हची, तर आपला कोस्टल रोड साहेबांनी पूर्ण केला, अटल सेतू पूर्ण केला, मेट्रो पूर्णत्वाच्या मार्गाला आहे, एअरपोर्ट पूर्णत्वाच्या मार्गाला. प्रचंड काम, म्हणजे 8 लाख कोटीची कामं या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालचं सरकार करतं. हे
अशक्यपाय गोष्ट आहे आणि एकही दिवस रजा न घेता लोकांसाठी काम करतायत. त्यामुळे मोदी आणि शिंदे साहेब ही जोडी असल्यामुळं मला असं वाटतं की या इलेक्शनमध्ये ठाण्याच्या तरी काही दम राहिला नाही. वन वे आम्ही याच्यात जिंकू. सर आणखी एक आहे जे अपोजिशनचं म्हणणं आहे की एक भीती आहे कम्युनल पोलरायझेशनची. काही नाही, काही नाही, कुठेही नाही. तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 10 वर्षात अपवाद सोडला तर एकही दंगल झाली नाही, काही झालेलं नाही. आणि आपल्या देशामध्ये पाकिस्तानपेक्षा बांगलादेशपेक्षा मुस्लिम लोक खूप सुखाने राहत आहेत, बंधुभावाने राहत आहेत, एकमेकाशी प्रेमाने राहतात, एकमेकांच्या सणामध्ये मिरवणुकीमध्ये एकमेकांच्या बरोबर उत्साहाने. किती गणेशोत्सवामध्ये तुम्ही पाहता मुस्लिम बंधू येतात. मला नाही वाटत, आता तुम्ही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये राहता, एकदा तरी जाणवतं का की हा अमक्या जातीचा आहे तो. हे सगळे काय होतं, पूर्वी काँग्रेसने मुस्लिमांना भीती घालून मतं मिळवायचे. आता सगळं ओपन झालं, लोकांना कळायला लागलं. आणि मुस्लिम समाजामधला विशेषतः ट्रिपल तलाकमुळे जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांना कळालं की आपलं एक्सप्लॉयटेशन पूर्वी व्हायचं ना, आता मोकळेपणा आले. आपल्याला काय वाटतं, जसं कॅन्डिडेट्स आहे, स्टेट लीडर्स आहे आणि पंतप्रधान आहेत, हे महत्त्व किती आहे ह्याच्यात? नाही, कसं आहे की पंतप्रधानांना सुद्धा असिस्ट करणं, त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या कामामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं, स्थानिक पातळीवर आपापली जबाबदारी पार पाडणे, याच्यासाठी उमेदवारही चांगला असणं गरजेचं आहे. परंतु त्याच्याहीपेक्षा जास्त एक नंबर, त्यांची जी अपेक्षा 400, तो नंबर टॅली होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या भागातला खासदार निवडून देणं ही आपली जबाबदारी. मतदार कॅन्डिडेटसाठी वोट करणार की मोदींसाठी? आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगतो, मागच्या वेळी मध्य प्रदेश, छत्तीसगड मला वाटतं आणि राजस्थान या 3 ठिकाणच्या इलेक्शन झाल्या. त्या ठिकाणी भाजपचं पर्सेंटेज ऑफ वोटिंग होतं 56% विधानसभेच्या. आणि त्यानंतर 4 महिन्यानंतर किंवा 5 महिन्यानंतर मागच्याच 19ला मला वाटतं लोकसभेच्या इलेक्शन झाल्या, त्या ठिकाणी भाजपचं वोटिंग पर्सेंटेज 56-57% होतं. म्हणजे मोदींमुळं, लोकसभा असल्यामुळं 20% म्हणजे इट्स अ बिग नंबर, 20% वाढ मतदानात झाली. ती मोदींच्या इमेजमुळे झाली. प्रॅक्टिकली स्वीप झाला होता. स्वीपच झाला ना, 100% जागा आल्या ना. सर आता नवी मुंबईमध्ये ठाणे कॉन्स्टिट्युन्सी ओव्हरऑल, स्पेशली नवी मुंबईमध्ये मुद्दे काय असणार आहेत आपल्याला वाटतं? नवी मुंबईसाठी केंद्र सरकारने तर काम केलेच आहे. एअरपोर्टसारखी कामं असतील, मेट्रोसारखी कामं असतील, राज्य सरकारने खूप मोठं कामं केली. तुम्ही पाहिलं असेल एवढी CPR आणून रिडेव्हलपमेंटमध्ये स्पेशल चॅप्टर टाकून रिडेव्हलपमेंटला प्रचंड चालना दिलेली आहे. दिबा पाटली साहेबांचं नाव एअरपोर्टला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नव्या मुंबईमध्ये आता महाराष्ट्र सदन आपण करण्याचं चाललेलं आहे. नव्या मुंबईमध्ये तुम्ही पाहत आहात की वाशीच्या ब्रिजचं डबल काम झालेलं आहे. अटल सेतू जो एक जागतिक आयकॉन आपल्याला म्हणता येईल, अटल सेतूचं काम पूर्ण केलेलं आहे. आता नवीन मेट्रोच्या लाईन टाकल्या जात आहेत. एअरपोर्ट पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईचं महत्त्व एकदम वाढणार आहे. अनेक गोष्टी ज्या नव्या मुंबईसाठी केल्या, म्हणजे मला असं वाटतं की नुसत्या या गोष्टी डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा नव्या मुंबईचं महत्त्व वाढलेलं आहे. त्याचं इंडिकेशन आहे की नव्या मुंबईमधल्या घरांच्या किमती आकाशाला भिडायला लागल्यात. त्याचं कारणच ते की नव्या मुंबईची खूप सुद्धा प्रगती होते आहे. आणि प्रकल्पग्रस्तांचा पण इश्यू खूप पेंडिंग आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला गेला आहे तिथे त्यांना रेग्युलराईज करणं, त्याच्यामध्ये हजारो लोकांनी अर्ज केलेले, मान्य करतो की त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये थोड्या त्रुटी आहेत आणि थोडा विलंब होतो. पण मला असं वाटतं याच्यातून रिकामं झाल्यानंतर साहेबांची आमची चर्चा झाली, त्याच्याच आम्ही मागे लागणार आहोत. रिडेव्हलपमेंटचं काम चांगलं सुरू झालेलं आहे. ते टाईम टेकिंग आहे, परंतु रिडेव्हलपमेंटमध्ये कुठलीही अडचण नाही आहे. आम्ही साहेबांना एवढंच म्हटलं की रिडेव्हलपमेंटसाठी 1 विंडो सिस्टीम चालू करा. त्या सिडकोत जा, महापालिकेत जा, इकडे जा, ते बंद करा. त्याच्याही पलीकडे आम्ही मागणी केलेली की सगळ्या जमिनी सिडकोच्या आहेत, आम्ही लेसी आहोत, या सगळ्या फ्री होल्ड करून टाका. आणि नव्या मुंबईमधला आणखी एक प्रश्न साहेबांनी आम्हाला सांगितला की नव्या मुंबईमध्ये पार्किंगचा तुमचा प्रॉब्लेम आहे, तर पब्लिक पार्किंगसाठी जागा आम्ही आयडेंटिफाय केल्यात. त्या ठिकाणी पब्लिक पार्किंग करून लोकांची अडचण दूर करणं हा आमचा एक आहे. आणि थोडासा हा टेम्पररी आहे, पण पाण्याचा विषय, पाण्याच्या अडचणी थोड्या सुरू झालेल्या आहेत. एकदा इलेक्शन संपलं की आम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालून पाण्याचा जो त्रास थोडा लोकांना होतो आहे तोही बंद करायचा.
सर, आपण कमिशनर होते, खूप काम केलं होतं त्यावेळेला पण, आणि आता 10-12 वर्ष तुम्ही उपनेता आहात. तुम्हाला नवी मुंबई खूप जवळ तुम्ही बघितलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं की काय काय काम केलं? मी आत्ता तुम्हाला तेच विषय सांगितले की आपल्याला पब्लिक पार्किंग केलं पाहिजे. एअरपोर्ट झाल्यानंतर आपल्याकडची लोकसंख्या वाढणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्याला जे लागेल ते आपल्याला क्रिएट करावं लागेल. पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. लोकांच्या मनोरंजनासाठी काही गोष्टी आपल्याला आणाव्या लागतील आणि मग बाकी गोष्टी आपोआप घडतील. आणि पॉप्युलेशन पण खूप चेंज होत आहे, आय टीचे लोक येतात. तेच म्हणतो की त्यांना जे जे आवश्यक आहे त्यांच्या राहण्याच्या, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या कम्फर्टसाठी त्या गोष्टी ज्या आहेत, ज्या मुंबईमध्ये जशा होत आहेत त्या गोष्टी करणं, विशेषतः सौंदर्यीकरण करणं, मी म्हटलं काहीतरी अम्युजमेंट प्लेसेस क्रिएट करणं, पब्लिक पार्किंग करणं, चांगल्या प्रकारचे मॉल्स तयार करणं, या गोष्टी कराव्या लागतील. सर, तुम्ही आधी पण बोलले होते. आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो, आम्ही सुरू केलेला आहे की आपल्याकडे झोपडपट्टीमध्ये 4 लाख लोक राहतात. आम्ही आमचे सहकारी चौगुले साहेब झोपडपट्टीच्या तिथे सगळ्यांना फुकट घरं देण्याची जी योजना आहे SRAची, ती योजना लागू करण्याचा निर्णय झालेला आहे. परवाही त्याच्यावर परत एकदा CMचा आमचा चर्चा झाली आणि साहेब म्हणले मी MIDCला सांगतो. सर्वे चालू झाला होता, काही राजकीय मतभेद आहेत, पण आम्ही संपूर्ण झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणच्या लोकांना, पात्र लोकांना मोफत घरं देण्याचा कार्यक्रम 100% राबवणार आहोत. आणि हे 4 लाख लोक जे झोपडपट्टीत राहतात त्यांचं जीवन आनंदाचं कसं होईल, कमीत कमी मिनिमम त्यांच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत, त्यांच्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं काम करणं, ती आमची कमिटमेंट आहे. सर, तुम्ही सियाचे पण अध्यक्ष आहे. एन्व्हायरमेंट एक खूप मुद्दा आहे, पोल्युशन एक मुद्दा आहे, वेटलँडचा मुद्दा आहे नवी मुंबईत. आपण कसं आहे JD या विषयावर आपल्याला 2-2, 3-3 तास बसावं लागेल. एकदा इलेक्शन झाल्यावर आपण या विषयावर इंडिव्हिज्युअली म्हणजे सेपरेट चर्चा करू. ठीक आहे. सर, तुम्ही आधी पण बोलले होते आणि नेहमी तुम्ही मला एक आकडा देतात की मार्जिन काय होणार. मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला देईन ना, मला एक 4-5 दिवसाचा वेळ द्या, मला अंदाज घेऊ द्या. कारण आता काय झालंय बघा, सगळेच नगरसेवक, मी कोऑर्डिनेटर आहे असं समजा, या संबंध सगळ्या पक्षाचं काम मी पाहतो आहे. साहेब मला विचारतात, मी साहेबांना रिस्पॉन्सिबल आहे आणि मला आता सगळ्या नगरसेवकांचे, सगळ्या पक्षाचे, मग भाजप असेल, मनसे असेल किंवा आमचे लोक असतील, हे सगळे सातत्याने माझ्या संपर्कामध्ये की साहेब आम्हाला हे पाहिजे, साहेब तुमच्या लोकांना अमक्या ठिकाणी पाठवा, साहेब आम्ही मीटिंग घेतो आहोत, साहेब हे परिचयपत्र पाहिजे. आता मी अंदाज घेतो आहे, सगळे लोक कामाला लागलेत. एकूण एक आता बघा, 111 पैकी साधारणतः 95 नगरसेवक हे मस्केनच्या मागे उभं राहिलेले आहेत. तर मला एक 4-5 दिवसात अंदाज दिल्यानंतर मी तुम्हाला निश्चितपणाने सांगेल की किती लाखाचं लीड असेल. लीड असेल म्हणजे प्रामाफेसी आपल्याला काय वाटतं, क्लोज कॉन्टेस्ट नाही होणार? हे कुठला क्लोज कॉन्टेस्ट? अरे तुम्ही रॅली त्यांची पहा ना आमची पहा, दॅट इज द इंडिकेशन. त्यांच्या रॅलीत होते 35-40 लोक, आमच्या रॅलीमध्ये होते 4-5 हजार लोक. थँक्यू सर, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. हे होते विजय नाटे साहेब, आणि लीड किती असणार ते आपल्याला सांगणार आहे नंतर, पण नक्की नरेश मस्केनचा विजय होणार त्यांना खात्री आहे. खास मेहमानमध्ये इतकंच. नमस्कार.